नमस्कार मैत्रिणींनो, आपले तुळजास किचनमध्ये स्वागत. चला तर आपण आज ना महाराष्ट्रीयन पद्धतीने मासवडी बनवूया. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी बेसन घेतलं, खोबरं घेतलं किसून मी, एक मोठा कांदा घेतला, थोडी कोथिंबीर, लसूण, 1 चमचा तीळ, 1 चमचा खसखस, 1 चमचा आपण लाल तिखट टाकूया, 1 चमचा आणि काळा मसाला टाकायचा आणि हळद, चवीपुरते मीठ. मसाला भाजून घेऊ. तीळ थोडीशी तांबूस कलर होईपर्यंत भाजून घेऊ. खसखस एकदम कमी आचेवर परतावा लागेल, त्यामुळे तिळामध्येच आपण खसखस टाकू. खोबरं टाकू आपण त्याच्यातच भाजून घेऊ. बारीक गॅसवर, खूप करपू पण द्यायचं नाही, मंद आचेवर तांबूस होईपर्यंत परतून. तांबूस कलर आलाय, आपण याला आता काढून घेऊ. कांदा भाजायला थोडंसं तेल टाकायचं. तांबूस कलर येईपर्यंत कांदा परतून घेऊ. कांदा छान तांबूस झालाय, पण आता काढून घेऊ. सारण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. मैत्रिणींनो, हे पाणी न टाकता आपण बारीक करणार. बारीक म्हणजे असं जाड सरळ ठेवायचं आहे, एकदम प्लस मोडवर बारीक करून घ्यायचं. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू. एक चमचा लाल तिखट टाकायचं, 1 चमचा आपला घरगुती काळा मसाला टाकायचा. तर मिक्सरला पाणी न टाकता बारीक करून छान जाडसर केले. आता काढून तर आपण वड्याचं सारण तयार केले. आपण आता आमटीचं मसाला भाजून घेऊ. आपण आमटीचा मसाला भाजतोय. खोबरं भाजून घेऊ. आपण खोबरं भाजताना तेल टाकलं नाही, खोबऱ्याला ना ऑलरेडी तेल सुटते, त्यामुळे आपण तेल टाकत. तर हे मी दगडफूल वापरते. थोडं भाजीला चव छान येते दगडफूल. त्याच्यात आपण थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतली, 1 छोटा चमचा. ते चांगलं परतून घेऊ. कांदा टाकू. कांदा मी भाजून घेतला होता, तो आपण परतून घेऊ. गॅस बंद केलाय. लसूण पण टाकू त्याच्यात. 2 मिनिटं परतून काढून घेऊ. मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेऊ. आपण वड्याचं थापटण करून घेऊ. 1 चमचा तेल टाकलं. तेल छान गरम झाले. एक अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं. कोणी आहे ना हिरवी मिरची टाकतं, जसं आपल्या चवीनुसार लाल तिखट किंवा हिरवी मिरची तुम्ही टाकू शकता. 1 ग्लास पाणी टाकलं आणि हळद चवीनुसार, 1 चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं. मी आता 1 वाटीचं बेसन ते 1 ग्लास पाणी टाकले. कमीत कमी 5 माणसासाठी आपल्या वड्या छान होत आहे. आता आज मला उकळी आली, आपण बेसन पीठ हटून घेऊ. तर आपलं छान गाठी हे करून घेतल्या. छान झालं. त्याला 1-2 मिनटं आहे ना ताट ठेवून वाफ घेऊ. ते कॉटनचा आहे ना, मी रुमाल घेतलाय, तो छान वल्ला करून थोडंसं पाणी टाकायचं. शक्यतो आहे ना कोणी ताटात किंवा आपल्या कोळपाटावर, पण मी आहे ना खाली एकदम स्वच्छ करून खालीच ठेवले. तर आपण याच्यावर अगोदर आपण आहे ना थोडंसं कोथिंबीर आणि खोबरं टाकू. हे ना गरम असतं,
थंडच पाण्याचा हात घेऊन आपल्याला पटपट करावं लागतं. थंड झाल्यावर वडी जमत नाही, चटके बसता. पण आता काहीतरी चांगलं खायचं म्हणलं आता चटके तर जेव्हा सहन करावंच लागेल ना. त्यामध्ये सारण घालूया. जेवढं सारण जास्त असतं ना वडी तेवढीच चवीला छान लागतं. सारण भरलं पण आता आपण वडी पलटी करून घेऊ. हाताने व्यवस्थित त्याला आता दाबायचं. वडी आपली छान कोटिंग छान येतं. मग हे बघा छान ही तयार झाली. तर आपण थोड्या वेळ थंड ताटामध्ये काढून ठेवू. तोपर्यंत आपण आमटीचा मसाला करून घेऊ. आता आपण आमटी बनवून घेऊ. त्याच्यासाठी छान परतून घेऊ. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मसाला आता छान परतवला आहे, तेल सुटले मैत्रिणींनो. आता आपण याच्यात पाणी टाकून उकळी घेऊ. चवीपुरते मीठ टाकू. छान उकळी घेऊ. उकळी येईपर्यंत आपण ना मासवड्या कट करून घेऊ. तर साईडचं आहे ना थोडंसं सारण कमी असतं त्याच्यात मसाला आपण आणि ते ना अगोदर कट करून ते आपल्याला आमटीमध्ये खायला साईडला काढून घेऊ. त्याच्यामध्ये पण आहे सारण पण थोडं असतं साईडचं कणा. तर आपण कट करून घेऊ. हे बघा मैत्रिणींनो आपण कट केलं आणि तुम्हाला वडे दाखवते मी. किती छान सारण झाले, छान कलर पण मस्त आलाय. मेन आहे ना आपलं पिठावर हे असतं. पीठ व्यवस्थित शिजलं ना की वड्या छान येतात, फुटके पडत नाही. तीच खरी मेहनत आहे. तर आपण ताट घेऊ. त्या वड्या छान आल्या, अजिबात कुठेच फुटके पडले नाही त्याचे. आणि कलर पण छान आलाय. मसाला मेन म्हणजे मसाला पण छान मस्त झालाय. आपली आमटी पण उकळली. आपण आहे ना बाजूचं कट केलेलं एक आपण त्याच्यात वडी टाकू आणि आमटी टाकू. आमच्याकडे असं आहे ना आमटीमध्ये वडी मिक्स करून खाता. तुमच्याकडे नसेल, कोणाकडे पद्धत नसती तर तुम्ही असं नुसती आमटी आणि वडी पण वेगळी खाऊ शकता. आता माझी मासवडी बनवून तयार झाली आहे. माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. सुगंध इतका छान येतोय आमटीचा, मला तर खूप भूक लागली. मैत्रिणींनो माझ्या पद्धतीने तुम्ही बनवा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.